बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आहुजाकडून मिसफायर। स्वतःच्या बंदुकीतून चुकून गोळीबार, गुडघ्याला लागली गोळी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल। निधींच्या प्रस्तावांवरून अजितदादा आणि शिंदेंमध्ये कोल्ड वॉर। शिंदेंच्या मंत्र्यांमुळे वित्त विभागाच्या तिजोरीवर भार, दादांची तक्रार तर अंथरूण पाहून हातपाय पसरण्याचाही सल्ला। लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 14 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद। फडणवीसांचा महाविकास आघाडीवर थेट आरोप। मुस्लिमांची ठरवून एक गठ्ठ मता महाविकास आघाडीला मिळाली, फडणवीसांचा दावा। संभाजीराजेंनी माझ्या विरोधात मारेकरी सोडले, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा आरोप। काल पुण्यात हाके आणि मराठा कार्यकर्ते भिडले, हाके दारू प्यायल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप। हाके विरुद्ध मराठा आंदोलक वाद कव्हर करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांची धक्काबुक्की। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्यासोबतही पोलिसांची अरेरावी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर। राज्यातील नेते पदाधिकाऱ्यांसोबत बैठका, तर विधानसभेसाठी भाजपची जोरदार मोर्चे बांधणी सुरू। उद्धव ठाकरे आज ठाणे कल्याणमधील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। गड पुन्हा जिंकण्यासाठी ठाकरेंची रणनीती ठरणार, तर शिंदेंकडूनही कडवी झुंज दिली जाणार। देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा, तिरुपती मंदिर लाडू प्रसाद वादावरून सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना फटकारलं। लेबनॉनवरील हल्ल्यानंतर मोदींचा इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहूंशी फोनवरून संवाद। मोदींकडून शांततेचं आवाहन। जगात दहशतवादाला स्थान नाही, भारत शांतता आणि स्थिरतेसाठी कटिबद्ध आहे, मोदींचं मत। राज्यात 6 ऑक्टोबर नंतर पाऊस वाढण्याची शक्यता। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापुरात पावसाची शक्यता।